तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। पहिली ते 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांवरती होत असलेल्या हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये मनसेनं आक्रमक भूमिका घेत आजपासून एक सही हिंदी सक्तीच्या विरोधातली मोहीम सुरू केलेली आहे। दादरच्या साने गुरुजी शाळेच्या प्रांगणामध्ये आपण पाहतो की मनसेचा बोर्ड लागला आणि तिथे येऊन पालक सह्या करतायत, आपल्या सुद्धा भावना व्यक्त करतायत आणि हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये मनसेबरोबरच पालकांच्या सुद्धा संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत। मनसेनं भूमिका हाती घेतलेली आहे पहिली ते 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांवरती जी काही हिंदी सक्ती होते त्याच्या विरोधामध्ये। तुमची सगळ्यांची मतं काय आहेत नेमकी पालकांची? बघा, मनसेने ह्या गोष्टीचं काय म्हणतात, आपल्या शुद्ध मराठीत म्हणायला झालं तर ठेका घेतलेला नाही आहे। प्रत्येक पक्षाने हा विचार करायला हवा, कारण प्रत्येक पक्षांमध्ये सगळ्या जाती धर्माची लोक आहेत, तर त्या लोकांनी पण हा विचार करायला हवा। महाराष्ट्राबद्दल, स्पेशली मुंबईबद्दल तरी असा विचार करायला हवा की तुम्ही कोणावरती लादताय। तुम्ही जा, तुमची डेअरिंग जर असेल तर जाऊन साऊथमध्ये असं करा। साऊथमध्ये कुठल्या गोष्टीचं असं होतं आहे का की तुम्ही त्यांच्यावरती म्हणजे प्रकर्षाने त्यांना असं फोर्स करताय का की तुम्हाला हा सब्जेक्ट कंपल्सरी घ्यायला पाहिजे? तुम्ही घ्या। आत्ता ती मुलं नर्सरीमध्ये आहेत, प्ले ग्रुपला आहेत, त्यांना तुम्ही कुठल्या भाषेमध्ये त्यांना आतापासूनच तुम्ही वेगळे करताय का? तू हिंदी आहेस, तू मराठी आहेस, तू गुजराती आहेस, तू पंजाबी आहेस। म्हणजे ही जी राज्य सरकारने आता जे काय धोरण आखलेलं आहे आणि हिंदी सक्ती, हिंदी आमची राष्ट्रभाषा आहे, त्याच्याबद्दल आम्हाला अभिमान आहे। हिंदी यायलाच हवी मुलांना। जसं आता आम्ही मुलांच्या भविष्याचा विचार करून त्यांना सेमी इंग्लिश शाळेमध्ये टाकलेलं आहे, तसं आमची इच्छा असते आम्ही त्यांना कॉन्व्हेंटमध्ये पण टाकू शकलो असतो, परंतु कॉन्व्हेंट आणि सेमी इंग्लिश ह्याच्यातमध्ये खूप फरक आहे। आणि सेमी इंग्लिशमध्ये टाकायचा आमचा उद्देश हा आहे की मुलांना मराठी, जे आपलं कल्चर आहे मराठी, त्याचा विसर पडू नये, मराठीचा विसर पडू नये, या दृष्टिकोनातून आम्ही त्यांना सेमी इंग्लिशमध्ये टाकलं आहे। कारण इंग्लिश ही काळाची गरज आहे, त्या दृष्टिकोनातून आम्ही टाकलं आहे। आणि हिंदी ही प्रत्येक भाषिकाला आलीच पाहिजे। जो मुंबईतमध्ये राहतो त्याला जसं आपण विचार करतो की त्याला मराठी आली पाहिजे, परंतु ते कंपल्सरी होणार नाही, सगळ्यांनाच मराठी हिंदी शिकवली जावी, पण 5वीच्या नंतर 5वी पर्यंत मुलांवरती मुलांना ओझं नको। आता ती मुलांचं खेळण्या बागडण्याचं वय आहे, तुम्ही आत्तापासूनच त्यांना कुठे बॉदरेशन करताय, हे माझं सांगणं आहे। त्यामुळे जर समजा सरकारला याच्या विरोधात जर का आणायचंच असेल तर त्यांनी त्या मुलांना 5वी नंतरचा विचार करावा आणि फक्त महाराष्ट्रापुरताच हे मर्यादित राहू नये। हे साऊथमध्ये देखील, म्हणजे जिथे जिथे अन्य भाषिक लोक राहतात, इतर राज्यांमध्ये हिंदीची सक्ती होत नाही तिसरी भाषा म्हणून, तर महाराष्ट्रात का हा एक प्रश्न मनसेकडनं विचारला? दुसरा देखील सांगितलेलं आहे की ऑप्शनल ठेवलंय। ऑप्शनल जर ठेवायचंच झालं महाराष्ट्राला तर हिंदी, त्याच्याबद्दल संस्कृत ठेवा। संस्कृत शिकायसाठी आज लोक बाहेर गावून इथे येतात संस्कृतचं ज्ञान घेण्यासाठी। मग आमच्या मराठी मुलांना संस्कृत ज्ञान झालं तर काय हरकत आहे? मग त्याच्यासाठी तुम्ही विचार करा ना, परंतु 5वी पर्यंत मुलांना कुठलंही बॉदरेशन देता कामा नये। राज्याची शिकवली जावी मात्र तिसरी भाषा म्हणून। हां, मराठी आणि इंग्रजी ही काळाची गरज आहे, इंग्रजी ही काळाची गरज आहे, त्यामुळे त्यांना आलंच पाहिजे। परंतु आता बरोबर आहे, आता आम्ही सेमी इंग्लिश शाळेत टाकलं आहे, त्यांना आतापासून इंग्लिश आहे, परंतु ते तेवढ्या लेवलचं इंग्लिश नाही आहे। समजलं, एक 5वीच्या नंतरचं जे इंग्लिशचं लेवल आहे ते आताचं लेवल नाही आहे, समजलं। त्यामुळे इंग्रजी, पालकांच्या या संमिश्र प्रतिक्रिया आहेत। काही पालक अजून सुद्धा येत आहेत, सह्या करतायत आणि आपल्या सुद्धा भावना व्यक्त करतायत। काकी, तुम्ही सही केलेली आहे, तुमची मतं काय आहेत? पहिली ते 5वी पर्यंतच्या मुलांना हिंदी शिकवली जावी, सक्ती केली जावी? मराठी हिंदी नाही करायची। सरकारने घेतलेल्या निर्णयाचा वेगवेगळ्या पातळीतून विरोध होतोय, आता तुम्ही सही सुद्धा केलेली आहे, तुमची भूमिका काय? सरकारकडे काय मागणी आहे? मराठी व्हावं शिक्षण सगळं। अच्छा, हिंदी भाषेची सक्ती, हिंदी नाही बोलणार हिंदी भाषेची सक्ती नको? नाही, सक्ती नको। आमचे साहेब जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे। मी पाहतो हे सगळे पालक सुद्धा आहेत, ते इथं सह्या करतायत, आपल्या मुलांना घेण्यासाठी आलेले सगळे पालक या बोर्डवरती सह्या करतायत आणि मनसेनं ही मोहीम हाती घेतली। त्या बोर्डवरती लिहिलेलं आहे की एक सही हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधातली, आणि म्हणूनच सगळ्या पालकांना सुद्धा समजावण्याचा प्रयत्न केला जातो। वेगवेगळ्या पातळीवरती हे सगळे विरोध करून या हिंदी भाषेची सक्ती मुलांवरती होऊ नये यासाठी सुद्धा मनसेचे हे सगळे प्रयत्न केले जात आहेत। मुख्यमंत्र्यांकडे वेगवेगळ्या पातळीतून पाठपुरावा केला जातो आणि पालकांची सुद्धा संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत। मात्र पहिली ते 5वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांवरती हिंदी भाषेचं ओझं नको अशा प्रतिक्रिया सुद्धा पालकांनी दिल्याचं पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन योगेश गुरुसोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.